आज आपण आधार कार्डवरील नव्या बदलांविषयी आणि डिजिटल QR कोडच्या नियमांविषयी जाणून घेणार आहोत। सध्या बाहेर जाताना किल्ली, वॉलेट, कार्ड बरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड। कारण सरकारी कार्यालय, बँका, प्रवास कुठेही असलो ओळखीचा पुरावा म्हणून सर्वात आधी आधार कार्डच मागितलं जातं। मात्र या कार्डमध्ये असलेली माहिती गहाळ होणे, त्याचा गैरवापर होणे आणि घटना वाढतच आहेत। हाच धोका कमी करण्यासाठी सरकारने आता आधार कार्डमध्ये मोठा बदल जाहीर केलेला आहे। नवीन आधार कार्डमध्ये काय असेल? आताच्या कार्डवर नाव, पत्ता, नंबर अशा सर्व माहिती प्रिंट असते, पण नवीन कार्डमध्ये केवळ फोटो आणि डिजिटल QR कोड असेल। सर्व महत्त्वाची माहिती म्हणजे QR कोडमध्ये सुरक्षित स्वरूपात ठेवली जाईल। त्यामुळे कार्ड हरवलं तरी थेट गैरवापर करणं जवळजवळ अशक्यच होणार आहे। आता हा बदल आवश्यक का आहे? आजही अनेक हॉटेल्स, ऑफिसेस, संस्था आधार कार्डची प्रिंट किंवा फोटो मागतात। ही माहिती नंतर चुकीच्या वापरासाठी वापरली जाऊ शकते। नियम स्पष्ट सांगतो, आधार कार्डची ऑफलाईन पडताळणी करता येत नाही, पण हे नियम तोडले जातात आणि तिथूनच माहिती लीक होण्याचे प्रमाण वाढत आहे। नवीन पडताळणीचे नियम काय आहेत? आता व्यक्तीच्या स्पष्ट परवानगीशिवाय कोणतीही संस्था आधार पडताळू शकत नाही। नियम तोडल्यास 1 कोटी रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो। फक्त UDI अधिकृत संस्था आणि बँका यांनाच पडताळणी करण्याचा अधिकार आहे। पडताळणी फक्त OTP, फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनरद्वारेच होईल। म्हणूनच मंडळी, आधार कार्ड आता आणखी सुरक्षित आणि तांत्रिक अपडेट होणार आहे। तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा हा सरकारचा महत्त्वाचा निर्णय आहे।